हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप बरे असाल. तर मित्रांनो मी मखारा बघू शकाल पाठीमागे, हे सर्व मी बनवले आहेत. आपण तुम्ही गेली व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊन बघा. उल्हासनगरला गेलो सर्व सामान वगैरे आणायला मी आणि आपला तन्मय भाई मस्त आपण वरते स्लॅबवरती आहे. आणि आपला ॲड्रेस सांगतो मला, भिवंडी वाडा रोडच्या मध्ये शेलारचा मंदिराच्या बाजूला. हे बघा इकडे हा मंदिर आहे आणि यो पहिला स्लॅब आहे खालती आणि वरती आपण हा बनवण्यासाठी मस्त घेतलेली जागा. शेलारचे बाबा आहेत त्याने दिले. हे बघा या वडापावच्या सामनेच आहे. तुम्हाला मी मखर दाखवतो. हे बघा हे 7-8 दिवसात बनवले आम्ही. आता लाईट नाही म्हणून बघू शकाल तुम्ही. हे बघा मस्त एकदम हे सर्व 8 दिवसात बनवलेत मी सर्व मखरा का. 3x3 3x3.5 असं आहे साईज. याची 3x3.5 नाही सॉरी 3x3 असेल ही. हा मकार बघा एकदम मला सर्वात आवडणारा हा मकार आहे, माझा फेवरेट. हा मस्त आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही उचलून नेऊ शकता चौकनी. म्हणजे बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो 5x मध्ये. पूर्ण म्हणजे पूर्ण डायरेक्ट न्यायचा आणि बप्पा बसवायचे. ओके. आता हा मकार बघा काहीतरी युनिक मस्त बनवल्यात. यो मकार पण भारी बघा. वरतून एकदम फिनिशिंग बघू शकाल तुम्ही. कुठेच काय तुम्हाला गडबड भेटणार नाही. आणि यो काल बनवले, काम चालू आहे याचा. आणि मित्रांनो हे सर्व बनवताना मला काय टाईमच भेटला नाही व्हिडिओ बनवायला. बघू आज प्रयत्न करू आपण, थोडा दाखवायचा प्रयत्न करेन मी. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पसार आहे बघा किती पडले इकडं. अजून भरपूर सॅम्पल आहेत. असेच मखार तुम्हाला बनवून भेटतील. तुम्हाला म्हणजे अजून बनवायचे असतील म्हणजे तुमच्या फोटोनुसार बनवायचे असतील तरी पण मी बनवून देईन, काय टेन्शन नाही हो भाई. तुम्हाला बहुत कलाकार आहे. चला आता काम चालू करतो. दुसरा मखार बनवण्याचा प्रयत्न करतो आज. कम से कम 13-14 मखार असतील. आणि अजून कार्डबोर्डचे मकार बनवणार आहे मित्रांनो. कार्डबोर्ड म्हणजे आता नवीन आल्यात ते कार्डबोर्डचे. चला भेटतो तुम्हाला नंतर. मित्रांनो खूप मोठी व्हिडिओ होईल म्हणून मी टाईम लॅप लावतो आणि तुम्हाला मध्ये दाखवतो. म्हणजे जसं होईल तसं दाखवत राहील मित्रांनो. चला पूर्ण बघत राहा व्हिडिओ. आणि तुम्हाला पण मी दाखवेन कसं करायचं, काय करायचं. या मखरांचं तुम्हाला दाखवायला भेटला नाही पण आता दाखवायचा प्रयत्न करेन मी. चला तर मित्रांनो हा बघा हा कपडा लावू आपण त्याला. मस्त चमकतोय बघा. तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही. बघा चला आता फटाफट फिट करू त्याला त्या फ्रेमला. आणि मग तुम्हाला आता टाईम लॅप्स लावतो म्हणून फास्ट दिसेल तुम्हाला. चला तर मित्रांनो हे बघा अगदी 10 मिनटात आम्ही हा कपडा फिट केलेला आहे. ही माझी टेक्निक आहे. नाहीतर काही जण म्हणजे रस्सीने धाग्याने सुईने त्याला ओवतात, काही जण तार बांधतात, काही जण अजून काहीतरी टेक्निक वापरतात. पण मी ग्लू खाली एकदम 10 मिनटाच्या आधीच झाला पूर्ण. आता याला मस्त फॉर्मिंग करू आपण आणि त्यानंतर फुलं वगैरे लावू. ते पण तुम्ही बघा. मस्त कपडा किती चमकतो बघा ना. सगळं विषय टॉपचं बनवलं ना आपण. का सगळं विषय टॉपचं बनवलं. चला आता याला मस्त फॉर्म वगैरे फिटिंग करू आणि त्यानंतर फुलं लावू. ते पण तुम्ही फास्ट बघा. तुम्हाला झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. ओके.
तर मित्रांनो फायनली अर्धा घंट्यात आम्ही हा मखार पूर्णपणे क्लिअर केला आहे. हे बघा सुंदर असा. आता ते लाईटवरती असं चमकतो आणि पाठीमागं पण उजेड आहे ना, म्हणून ते आरचे पार दिसतो. पाठीमागं एक ब्लॅक फ्रेम असली ना मस्त होऊन जाईल. चला, हा असा होता एक मखाराची तुम्हाला व्हिडिओ दाखवली. असे भरपूर मखार बनवायचे आपल्याला. भाईने आपल्याला फुलं लावण्यापासून भरपूर सपोर्ट केले. एक एक फुलाला ना अशी काडी लावावी लागते. आणि ही सर्व फुलं ना तुम्ही रियूज करू शकता, म्हणजे पुढच्या वर्षी पण यूज करू शकता. म्हणून ही अशा आम्ही गम वगैरे लावलं नाही, गम पण लावू शकतो. तुम्ही बघा, तुम्हाला जर मखर तुमचं गणपती बाप्पा गेले त्यानंतर हा फूल काढायचा, काडी काढायची आणि ठेवून द्यायचा, पुढच्या वर्षी कामा येईल. हे असं काहीतरी बनवलं आहे आम्ही, म्हणजे कसा तुमचा पैसा वाचेल. आणि नाहीतर आम्ही याला गम लावून पण चिपकू शकलो असतो. पण तुम्हाला फॉर्म कामा नसता आला, मग फुकट गेला असता तो. त्यासाठी आम्ही काडी लावूनच सर्व मखारांची डिझाईन केलेली आहे. ओके, चला आता नंतर भेटतो तुम्हाला. आता सध्या आम्हाला दुसरं काम आहे, तो करतो आणि थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. ओके. तर मित्रांनो आता मी चाललो आहे वंजारपट्टीला, जरा जेवण वगैरे मस्त आणतो पार्सल. म्हणजे आता वेजमध्ये काहीतरी बघतो चांगला. जाऊन तिकडे गेलं भेटतो तुम्हाला. नंतर आपण काम करायचं आहे, भरपूर काम करायचं आहे. अलग अलग देतो, अलग अलग. तर चला मित्रांनो, आपला पार्सल झालेला आहे दोघांचे दोन, एक व्हेज एक नॉनव्हेज. त्याला उपास, मला उपास आहे, त्याला उपास नाही. चला गेला भेटतो, मस्त जेवू आणि मग काम करू. तर मित्रांनो चला, मस्तपैकी बिर्याणी आणल्यात, एक नॉनव्हेज एक व्हेज. मला उपास आहे, भाऊला आपले उपास नाही, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला आता या जेवायला मस्तपैकी, आणि जेवल्यानंतर काम करायचं, भरपूर काम आहे. मला मध्ये मध्ये दाखवून राहील जे जे होईल ना, ते कसं बनवायचं, काय बनवायचं सगळं दाखवेल, टेन्शन नाही. चला जेवून घेतो आणि मग तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही नवीन आता दुसरा चालू करतो. ह्यो झाला आणि आता यानंतर बघा, ह्यो 4x4चा मोठा रट्ट्याचा मकार बनवत लावले. हे सगळं कमी कमी आहेत ना. ए भावा पडशील तिकडे. आणि ह्यो आपला या बिल्डिंगचा मालक आहे आणि चांगला कलाकार आहे. गणपती वगैरे मस्त खालते. तुम्ही गणपती तुम्हाला नेतो नंतर दाखवायला. त्याचं नाव बाबू आहे, शेलारचा बाबू. प्रतीक नाव आहे, प्रतीक भोईर म्हणून नाव आहे. ही बिल्डिंग त्यांचीच आहे पूर्ण. आणि खालते गणपती सर्व तोच बनतो स्वतः. आणि त्यांनी जाम प्रतिसाद दिलेला आहे या मखारासाठी. चला आता हा मखार बनवू आपण. भेटतो तुम्हाला नंतर. अजून एक फ्रेम बनवायची आहे मला, फ्रेम बनवून दाखवत नाही, नंतर तुम्हाला दाखवतो. ओके. आता की लावण्यावरच आहे, आता आणलेलं आहे, आता आणलेलं केलं वारतोय. हां वारतोय, आत्ताच येते पण हे आता निघत मध्ये ते लागतं. आता मित्रांनो ही एक फ्रेम झाली, त्याच्यावरची एक फ्रेम झाले. हे बघा तुम्हाला दाखवतो. पकड रे, तिकडून खालतून पकड. हे बघा, हा मोठा सर्वात मोठा मखार बनवण्याचा प्रयत्न नाही
कडक बनवणार आहे, कडक. हे बघा असं झालं. आता इथे मस्त 2 खांबांचा जुगाड लावतो, मग हा मखार एकदम कडक होऊन जाईल. ओके, आता आपण पुढे असं प्रयत्न करू. चला, कॉपीराईट लागेल पण. तर नमस्कार मंडळी, दिवस आहे दुसरा. आपण तो जो मखार बनवत होतो तो आपण जरा साईडला ठेवलेला आहे आणि आता आपण कार्डबोर्डचे मखार बनवणार आहे. हे बघा, कार्ड आलेला आहे. नवीन म्हणजे मखार कार्डबोर्डचे बनतात कसे ते तुम्हाला मी दाखवतो. चला, आता पटपट बनवतो. तो मखार तुम्हाला नंतर दाखवीन. जो आपण आता बनवायला चालू केलं ना पाठीमागे, तो नंतर बनवेन. मोठा मखार आहे, मग थोडा टाईम होईल. चला, यो मखार बघा तोपर्यंत. तर मित्रांनो, हे बघा असे आहेत. ही कटिंग होईल. हे पहिले याच्यावरती चिपकवलं जातो आणि मग कटिंग केलं जाते. कटिंग एकदम प्रॉपर केली जाते. ती कोणाला पण नाही जमत. तुमचे 500 भावाला जमते. या गोष्टी कुठं शिकलेलं नाही मित्रांनो. मी फक्त दिमागानुसार करतो आहे. कुठं शिकलेलं नाही, काय नाही. पण भाषा डायरेक्ट उडी मारतो आणि करतो काम. 25 मी करेन तर करेन. आता हे पण मस्त करणार आहे. हे असे 3 आहेत, तुम्हाला दाखवतो बघा. हे खोल, हे बाजूला काढ. आता गुरमटले होते ना, 4-5 दिवस झाले, त्याच्यामुळे होतील जरा. ते लेवल केल्यानंतर काढ. माऊली, हे बघा, तुळजा भवानी हे साधा मोरची पे आहे. चला, आता बनवतो, तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, हे बघा, माऊलीची तर कटिंग करून झालेले. खूप मेहनत लागते, खूप. एकदम छोटा आहे बघा ना, एकदम प्रॉपर कटिंग करायला लागते ती. काय मी याच्या लाईटीमुळे जरा आपाक टपाक होतो. फायनली अर्ध्या तासामध्ये ही कटिंग झालेली. आता ही कटिंग करायची आपल्याला, होऊन जाईल. चला, तुम्हाला जरूर झाल्यावर भेटतो आता. मित्रांनो, हे बघा झालेलं आहे लावून. थोडंसं बाकी आहे. आपण पाठीमागची आहे कटिंग करायला कम से कम 1 घंटा गेला मला. काहीतरी असं असेल हे बघा. काही चिपवायचं बाकी आहे फक्त. नंतर तुम्हाला भेटतो सर्व झाल्यानंतर. तर मित्रांनो, फायनली हा मखार पण आपला रेडी झालेला आहे. खूप मेहनत आहे, खूप म्हणजे खूप मेहनत आहे. हे बघा, हे डिझाईन आहे ना पूर्ण, ही प्रॉपर कट करायला लागते. प्रॉपर वाईट दिसतं का मला, थोडी दिसते माझी, पण ती आता मी कटिंग करेन. अजून थोडासा काम बाकी आहे, याच्यावरती स्टेबल करायचं आहे. आणि ते दिवे वगैरे आहेत ना, ते इथे समोर लावायचे आपल्याला. अजून स्वामी समर्थांचा पण आहे आणि मोरांचं पण आहे. 3 आपल्याकडे हे सॅम्पल आहेत. आणि बाकी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
12, 13. तर मित्रांनो आज हा मखर बनवणार आहे. तो झाला आपला देवीचा मखर, त्यानंतर स्वामीचा मखर बनवायचा आहे. हे बघा हा कटिंग करत लावले. कटिंगला भरपूर टाईम लागतो. प्रॉपर एक एक गोष्ट एकदम. आता ह्यो तर एवढा कटिंग नाही आहे समजा, पण तो देवीच्या मखराचा भरपूर कटिंग होता. चला बघत राहा तुम्ही व्हिडिओ. मित्रांनो हे बघा काय प्रॉब्लेम माहिती का, आता ही पूर्ण एक कमांड टाईप आहे बरोबर, ही समोर आपल्याला ठेवायची. तर मी पूर्ण नाही लावत, म्हणजे पूर्ण अख्खा कार्डबोर्ड नाही घेत. यो आहे एवढा आणि तो आहे तेवढा, मग इथून अर्धा त्याला चिपकोईल मस्त, म्हणजे यो आपला जुगाड झाला. कारण की यो आहे पूर्ण आहे बघा, सफेद पूर्ण लागेल, म्हणजे तुकडे खराब होतात ना, मग त्याच्यामुळे आपण जुगाड लावू. समजला का? तिथे फक्त इथं जॉईन मारा लागेल इथे, बाकी होऊन झालं. ह्यो मधला खराब होतो, मग एवढा खराब होऊन जातो, त्यासाठी हा जुगाड लावले. तुम्ही टाइम लॅपमध्ये बघू शकता. आता चालू आहे काम, झाल्यावर तुम्हाला भेटतो. मित्रांनो हे बघा जुगाड कसा लावला आहे मी, वाचला ना, इथून मस्त असं जुगाड लावलं. आता हे कटिंग होईल आणि पाठीमागे आपण सपोर्ट लावूया. ओके, आता सर्व कटिंग घेतो. हे बघा याच्या पुढे राहणार आहे, याच्या पुढे, आणि 2 साईडला मोर आहेत, आणि पूर्ण हा वाचला आहे बघा. कटिंगमध्ये आम्ही केला सर्व. चला आता तुम्हाला नंतर सर्व झाल्यानंतर दाखवतो सर्व मकार. आता कटिंग का दाखवत नाही, तेच दाखवायचा काय प्रश्न आहे. तर मित्रांनो आता आपण स्वामींचा बनवू. हे बघा माझ्या हातामध्ये आहे कलर प्रिंट, आणि हा मकार नंतर चिपकवेन मी. तो रेडी झाला कटिंग करून. आता आपण स्वामींचा बनवू, मला दाखवतो. हे बघा स्वामींचा मखर बनवायचा आता. हे बघा, चला आता 2 माणसं लागतील इकडे पकडायला, कारण की गुंडलेला असतो हा, भरपूर दिवसानंतर खोलले ना त्याच्यामुळे. ओके, आता मला दाखवतो. तर मित्रांनो बघा अशी प्रिंट एक तिकडे ठेव. हे बघा अशी गणपती बाप्पा आपण असेच म्हणजे ही कटिंग करू, आणि त्यानंतर आपल्याला त्याला स्टेबल करू मस्त, आणि मग ठेवायला कामं येतील आपल्या, म्हणजे मखरामध्ये दाखवायला. छोटा आहे, मोठा सांगितलेला पण छोटा गेला. आता हे सर्व चिपकवतो, कटिंग करतो, आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय होतं. ओके, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले ना कसं काय प्रॉपर गोष्टी होतात. आता काय नाही, कटिंग पहिले चिपकून घेतो, मग कटिंग करतो. आणि हा आपला किंग ऑफ किंग तन्मय दलवी, सपोर्टिंग बाय मी, सपोर्ट करतो आपल्याला व्हिडिओमध्ये, या सॉरी हे मखर बनवण्यामध्ये. चला बनवून घेतो आता मस्त. तर मित्रांनो हे बघा, ही पण झालेली आपली प्रिंट कटिंग करून. आता हे 2 आहेत, हे बघा इकडे 2 आहेत, याच्यामध्ये असं गॅप येईल, आणि याच्यामध्ये अशी लायटिंग लावली जाईल इकडून अशी आतून फॉर्म चिपकून असा. हे बघा एवढे गॅपमध्ये फॉर्म चिपकून थोडा गॅप येईल. चला चिपकवतो आणि मग तुम्हाला दाखवतो सर्व. खूप मोठी होईल ना त्याच्यामुळे. आपलं 4-5 दिवस ही व्हिडिओ चाललेली आहे,
ब्लॉग आपला हा. तर मित्रांनो फायनली मकार चिपकून झालेला आहे. उभा कर. लायटिंग लावायची आहे. लायटिंग घेते मला कमी पडली. हे बघा असं काहीतरी दिसतं. लायटिंग आता लावेन ना तेव्हा तुम्हाला नंतर दाखवेन मी. आता तो मोराचा मखर चिपकून घेतो. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला सांगितलेलं मी मोराचा मखर आणि तिकडं स्वामी समर्थांचा मखर बनलेला आहे रेडी. आता याच्यामध्ये लायटिंग लावायची आहे फक्त. लाईट आतून येईल बाहेरून येईल आणि स्वामी समर्थांच्या पण तिथे आतून लाईट येईल मस्त दिसेल. हे बघा प्रॉपर एकदम काम झालेलं आहे. देवीचं काम कसं एकदम एकदम छोट्या छोट्या गोष्टी होत्या तशा या मोराच्या करे आहेत ना या त्या एकदम छोट्या होत्या. तसंच त्याच्या गोष्टीमध्ये त्याला टाईम लागला. बघा हा पण आणि हा एक आता स्टेबल करायचा आहे थोडा लावून म्हणजे डन होईल आणि लायटिंग लावायची आणि पुढे बघू जरा काहीतरी जुगाड लावतो मस्तपैकी. हे बघा तर मित्रांनो हे बघा मखर बघा किती बनवलेत मी तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो हे बघा हा 4.5 फुटीचा आहे. तुम्ही 5x मी तुम्हाला दाखवतो. फोकस लावले म्हणलं तर उजेड जास्त समजत नाही पण हे बघा हा. त्यानंतर ये बघा मोर वगैरे एकदम मस्त बनवलेत मी. तो पण सुंदर असा मकार आहे. तिकडून लाईट येते ना हे बघा लाईट हात ठेवला तर कसं वाटतं बघा सुंदर आहेत. आणि हे बघा 2 बाहेर जाणार आहेत आपल्याला दुसरीकडे सॅम्पल ठेवायचे आहेत. हे पण हा पण छान आहे. हे बघा तुम्हाला दाखवलेलं ना स्वामी वगैरे कसं बनवायचं कसं काय आतमध्ये सर्वांच्या लायटिंग लावलं. आता लायटिंग लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे सर्व सॅम्पल बघा हे छोटे सॅम्पल आहेत. सुंदर सॅम्पल आहेत. हे बघा भरपूर आहेत आणि हे तुम्हाला दाखवले आहेत ऑलरेडी पहिलेच. हे बघा त्याच्यासारखा सेम मी बनवलं आहे. ऑर्डरचे आहेत भरपूर ऑर्डर आल्यात आपल्याला. हा बघा हा पण सेम 2-3 मकरा ऑर्डर बघा इकडं ऑलरेडी मी बनवायचं चालू आहेत. यो सॅम्पल सेम टू सेम आहे तसा यो पण आहे. असे भरपूर डबल आपल्याला बनवायचे आहेत आणि अजून फोटोमध्ये पण आहेत सॅम्पल ते आपल्याला बनवायचे तसे. तर मित्रांनो चला हा व्लॉग इथंच एंड करतो आहे. तुम्हाला जर मला ऑर्डर द्यायची असेल तर मला मेसेज करा नाहीतर तुम्ही डायरेक्ट इकडे येऊ शकता. भिवंडी वाडा रोड आहे. बजरंगबली मंदिर इथं आहे आणि ही बिल्डिंग आहे. खालती गणपतीचा कारखाना आहे. वरती तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. पुन्हा भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.